बोधकथा खरा कवी। एका राजाला त्याच्या दरबारात खऱ्याखुऱ्या कवीची दरबारी कवी म्हणून नियुक्ती करायची होती। त्यासाठी त्याने दवंडी पिटवली। दवंडी पिटवताच राजाचा खास महाल हजारो कवींनी खचाखच भरून गेला। त्यातून खरा कवी कसा निवडावा हा मोठा गहन प्रश्न होता। थोडा वेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली। त्याने प्रधानाला आज्ञा केली की या सर्व कवींना चाबकाचे 4-4 फटके मारा। राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले। तरीही शेकडो कवी उरलेच होते। त्यांना पिटाळून लावण्यासाठी राजाने आज्ञा केली, या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा। हे ऐकताच उरलेल्यांमधील निम्मे पसार झाले। तरीही 10-12 उरले। त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली, या सर्व कवींना उकळत्या तेलाच्या काहिलीत टाका। राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी पसार झाले। उरलेला कवी मात्र काव्यलेखनात इतका रममाण झाला होता की त्याच्या सभोवती घडणाऱ्या घटनांची त्याला दखलही नव्हती। राजाने त्याला राजकवी घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला, महाराज, राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही, पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही। मला वाटेल त्यावेळी मी दरबारात येईन आणि वाटेल त्यावेळी दरबारातून निघून जाईल। माझी ही अट मंजूर असेल तर राजकवी म्हणून माझे नाव घोषित करा। खरा कवी हा कुणाच्या मर्जीचा गुलाम असत नाही, या सत्याची राजाला जाणीव असल्यामुळे राजाने त्या कवीची अट मान्य करून राजकवी म्हणून आनंदाने त्याचे नाव घोषित केले। तात्पर्य, खरा कलाकार हा कधीही कोणाचाही गुलाम बनू शकत नाही। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।